नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो मराठा आरक्षणाचा लढा चालू केलेला आहे, प्रथमतः या योद्ध्यास मानाचा मुजरा. मित्रांनो, हे सगळं नियोजन करत असताना म्हणजे सभा, रॅली, आंदोलनं, उपोषणं हे करत असताना जरांगे पाटील हे एकटेच नियोजन करत नाही, तर यांच्या मागे एक मोठी यंत्रणा आहे. ती यंत्रणा कुठल्या लोकांची आहे त्यांच्या मागे, ते आज आपण पाहणार आहोत. हे आहेत पांडुरंग दादा तारक, आंतरवाली सराटी या गावचे सरपंच आणि मनोज दादा पाटील यांची सावली म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, पडद्याआड राहून त्यांनी भरपूर काही कामं या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी केली. कुठलीही असोत, निधीची असो, मदतीची असो, कुठलीही. मनोजदादांच्या चांगल्या वाईट वेळेत सुद्धा त्यांना भरपूर साथ दिली. एकदम मनोजदादांच्या सावलीसारखे ते त्यांच्याबरोबर राहणारे पांडुरंगदादा तारक हे एक त्यांच्या कोअर कमिटीचे खास आणि एकदम खास माणूस आहे. दुसरं कोण आहे आपण पाहूया. हे आहेत डॉक्टर रमेश तारक. डॉक्टर रमेश तारक हे आंतरवाली सराटीमध्ये डॉक्टरकीचं काम पाहत होते. त्याच्यातून त्यांनी जरांगे पाटलांना या ठिकाणी सभेचं नियोजन असेल, कुठे उपोषणाचं नियोजन असेल, आंदोलनाचं नियोजन असेल, त्यात त्यांनी सक्रिय होऊन खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला. परंतु मागच्या महिन्यात त्यांनी जरांगे दादांच्या विरोधात एक नियोजन दिलं की यांना सराटीमध्ये, आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करू देऊ नये, म्हणून मराठा आरक्षण कर्त्यांनी त्यांचं तोंडसुद्धा काळं केलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटलमध्ये जाऊन तोंडसुद्धा काळं केलेलं आहे. आणि आता ते या मराठा आरक्षणाच्या कोर टीममध्ये नाही आहेत. तिसरे कोण आहेत आपण पाहूया. हे आहेत प्रदीप सोळुंके. संभाजीनगर येथे शिक्षकाचं काम पाहतात. यांनाच फक्त राजकीय भूमी आहे, बाकी सर्व जे आहेत त्यांना कुठलीही राजकीय भूमी नाही आहे. हे NCPचं सुद्धा काम करत होते. त्यांनी आत्ताच शिक्षक मतदारसंघातून या ठिकाणी निवडणूकही लढली. येणाऱ्या सर्व सभांचं वगैरे ते या ठिकाणी नियोजन करतात. प्रत्येक मराठा आरक्षणाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते दिसतात. उपोषण असो, रॅली असो, काही असो, ते मनोजदादांबरोबरच असतात. त्यांनाच फक्त राजकीय पार्श्वभूमी, बाकी सर्व हे शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यांच्याबरोबर जे काम करतात ते. त्यानंतर पाहूया आपण चौथा कोण आहे. हे आहेत श्रीराम कुरणकर. शेतकरी बॅकग्राऊंड असलेले श्रीराम कुरणकर हे एक प्युअर शेतकरी, परंतु त्यांच्या ज्या समितीमध्ये ते ॲग्रेसिव्हली या ठिकाणी काम करतात. कुठलंही काम असो, या ठिकाणी सभेचं नियोजन असो, समितीचं काही काम असो, हे त्यांच्या पद्धतीने हे पार पाडत असतात. त्यानंतर जे खंबीर नेतृत्व आहे, अस्सल शेतकरी नेतृत्व, ते कोण आहे आपण पाहूया. हे आहेत संजय कटारे, अस्सल शेतकरी. या ठिकाणी ते मनोजदादांच्या पूर्ण समितीमध्ये जेही काम पडेल ते सर्व या ठिकाणी ते पाहतात. शेतकरी कुटुंबियातून आहेत. जेही काही सहाय्य लागतं ते संपूर्ण सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी संजय दादा कटारे पण करतात. हे आहेत धनंजय दुफळे, अतिशय धडाडीचे कार्यकर्ते. उपोषण वगैरे, सभा, या ठिकाणी पूर्ण नियोजन हे करतात. अशी ही 6 लोक खास त्यांच्या कमिटीमध्ये या ठिकाणी काम करतात आणि पूर्ण नियोजनबद्ध काम या ठिकाणी चालू असतं. व मराठा समाज तर त्यांच्या बाजूने आहेच आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपा करून इतरांनाही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मनोजदादा पाटलांना साथ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.